हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, लास्ट टाइम आपण काय कंप्लीट केलं होतं. आपण पूर्ण चॅप्टर कंप्लीट केलं होतं. म्हणजे आपण जो मेंडेलचा पोर्शन आहे, अर्धा पोर्शन प्लिओट्रॉपीपर्यंतचा तो कंप्लीट केला होता. आणि त्यानंतरचा जो पोर्शन आहे क्रोमोझोमचा, तो ऑलरेडी आपण बिफोर लॉकडाऊन कंप्लीट केलेला आहे. ओके, सो टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द एक्झरसाइज ऑफ दिस चॅप्टर. या चॅप्टरची जी एक्झरसाइज आहे, मग त्यामध्ये MCQ आहेत, त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत, लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, आणि काही काही क्वेश्चन असे आहेत की जे अप्लिकेटिव्ह टाईपचे क्वेश्चन्स आहेत. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण लास्ट इयरला आणि हा जो आहे 12वी सिलेबस स्टार्ट करताना आपण मागच्या चॅप्टरला पण एक्झरसाइज पाहिली. दरवेळेसप्रमाणे आपल्याला आजची एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. ओके, तर एक्झरसाइज सॉल्व करण्यासाठी तुमच्याजवळ तुमचं टेक्स्टबुक असू द्या. 12वीचं जे टेक्स्टबुक आहे ते तुमच्याजवळ ठेवा आणि त्यामधले क्वेश्चन्स जे आहे ते क्वेश्चन्स पाहून आपण त्याचे ऑप्शन्स पाहून त्याला आपण सॉल्व करणार आहे. ओके, तर सर्वांनी जवळ बुक ठेवायचं, नोटबुक ठेवायचं. जे तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे ते राईट डाऊन करून घ्यायचं. जे नोटबुकवरती टिकमार्क होते ते नोटबुकवरती टिकमार्क करायचं. ओके, तर बघा, मग एक्झरसाइजमधला आपला पहिला क्वेश्चन कोणता असतो, तर MCQ, दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर काय आपला आज एक्झरसाइज, या चॅप्टरची जी एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइजबद्दल आपल्याला आज पाहायचं आहे. मग एक्झरसाइजमधला क्वेश्चन फर्स्ट, की जो सर्वांना माहिती असते की कोणत्या कशाचा असते, तर हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो, MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आपण त्याला काय म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये MCQ. तर बघा, मग पहिला MCQ कोणता दिलेला आपल्या याच्यामध्ये, फिनोटिपिक रेशिओ ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स इन मिराबिलिस जलापा. बघा, आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स असे दोन एक्झाम्पल्स पाहिले होते. तर इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल कोणतं होतं, मिराबिलिस जलापा, आणि को डॉमिनन्सचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण कोट कलर इन कॅटल. तर आपला क्वेश्चन असा आहे की मिराबिलिस जलापामध्ये फिनोटिपिक रेशिओ किती असते. ठीक आहे, तर आपण मिराबिलिस जलापामध्ये एक रेड फ्लावर क्रॉस केलं होतं, त्याचं क्रॉसिंग केलं होतं आपण व्हाईट फ्लावर सोबत. तर त्यामध्ये आपल्याला जे कॉम्बिनेशन्स मिळाले होते फिनोटिपिक रेशिओमध्ये, आपल्याला कसे मिळाले होते, रेड इज टू पिंक इज टू व्हाईट, अशा प्रकारचे त्यामध्ये आपल्याला F3 जनरेशनमध्ये आपल्याला कॉम्बिनेशन मिळाले होते. म्हणजे बघा, F1 जनरेशनमध्ये काय तयार झालं होतं, कॅपिटल R स्मॉल r दॅट इज पिंक. F2 जनरेशनमध्ये आपल्याला 4 कॉम्बिनेशन मिळाले होते, त्यापैकी रेड, पिंक, व्हाईट असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे फिनोटिपिक कॉम्बिनेशन्स आपल्याला मिळाले होते. दिस इज द फिनोटिपिक कॉम्बिनेशन रेड इज टू पिंक इज टू व्हाईट. तर किती होते मग रेड, त्यामध्ये 1 रेड होता, 2 पिंक होते आणि 1 व्हाईट होता. म्हणजेच काय की इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये फिनोटिपिक रेशिओ हा किती असतो, 1:2:1. आणि हे किती नंबरचं ऑप्शन आहे, तर हे आहे B नंबरचं ऑप्शन. तर पहिला जो MCQ आहे त्याचा ऑप्शन करेक्ट कोणता आहे, B आहे. 1:2:1, रेड इज टू पिंक इज टू व्हाईट. नो प्रॉब्लेम. पुढे, इन डायहायब्रिड क्रॉस F2 जनरेशन ऑफस्प्रिंग शो 4 डिफरंट फिनोटाइप्स व्हाईल जिनोटाइप्स आर. बघा, आपण डायहायब्रिड क्रॉसमध्ये तो आपण मोठे पुनेट स्क्वेअर काढली होती 16 कॉम्बिनेशनची, त्यामध्ये आपण फिनोटिपिक रेशो लिहिला होता. ठीक आहे, फिनोटिपिक रेशो आपण कसा लिहिला होता बघा, यामध्ये जिनोटिपिक रेशो विचारला, आधी आपण फिनोटिपिक रेशो आपण त्यामध्ये पाहू कसा होता. तर फिनोटिपिक रेशो डायहायब्रिड क्रॉसचा काय होता, 9:3:3:1. म्हणजे किती होते याच्यामध्ये 4 डिफरंट कॉम्बिनेशन्स होते. आता जिनोटाईप विचारलेले आपल्याला, जिनोटिपिक रेशो हा झाला फिनोटिपिक रेशो. मग या डायहायब्रिड क्रॉसचा जिनोटिपिक रेशो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती या जिनोटिपिक रेशो बद्दल, कोणती, 12:24 12:24 12:12:1 12:24:12:1. म्हणजे जिनोटिपिक रेशोमध्ये किती कॉम्बिनेशन्स तयार होतात, तर बघा आता याच्यामध्ये इन डायहायब्रिड क्रॉस F2 ऑफस्प्रिंग शो 4 डिफरंट फिनोटाइप. फिनोटाइप किती होते डायहायब्रिड क्रॉसमध्ये, फिनोटाइप किती होते, 4. बघा, डायहायब्रिड क्रॉसमध्ये फिनोटाइप किती होते, हे 4 होते.
9:3:3: मग आपला क्वेश्चन असा आहे की डायहायब्रिड क्रॉसमध्ये जिनोटाइप किती असतात? तर किती असतात मग? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे इन डायहायब्रिड क्रॉस द जिनोटाइप, द नंबर ऑफ जिनोटाइप इज 9. किती असते मग त्याचा नंबर? 9 असते. मग 9 कोणता ऑप्शन आहे? तर बी जे ऑप्शन आहे ते किती आहे? 9. तर दुसऱ्याचं आन्सर कोणतं झालं? 9 झालं. कसं? हे बघा ना, 12 24 12 12 1 1 2 3 4 5 6 7 8 9. These are the genotype of dihybrid cross. जर या बदली जर असं विचारलं तुम्हाला की हाऊ मेनी फिनोटाइप्स आर प्रेझेंट इन द डायहायब्रिड क्रॉस, देयर आर 4 फिनोटाइप्स आर प्रेझेंट इन द डायहायब्रिड क्रॉस. तर डायहायब्रिड क्रॉस मध्ये जिनोटाइप किती आहे ते विचारलेलं आहे अँड द करेक्ट आन्सर इज 9. देन मूव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट MCQ, दॅट इज थर्ड. कोणता आहे बघा? अ क्रॉस बिटवीन अन इंडिव्हिज्युअल विथ अननोन जिनोटाइप फॉर अ ट्रेट विथ रेसेसिव्ह प्लांट फॉर दॅट ट्रेट इज. बघा, तुम्हाला आठवते काय? जर समजा हा इथं F1 हायब्रिड आहे, ठीक आहे, F1 हायब्रिडचा क्रॉस आपण एनी ऑफ द पॅरेंट, कोणत्या एका पॅरेंट सोबत जर केला तर याला काय म्हणतो आपण? बॅक क्रॉस. मग तो डॉमिनंट सोबत क्रॉस असो की रेसेसिव्ह सोबत क्रॉस असो. व्हेन F1 hybrid is crossed with any of the parent called as back cross. मग तो dominant असो, either dominant or recessive. This is called as back cross. But when F1 hybrid cross with homozygous recessive parent सोबत जर समजा याचा क्रॉस झाला तर this is called as टेस्ट क्रॉस. या क्रॉसला कोणता क्रॉस म्हणतात? टेस्ट क्रॉस. व्हॉट इज बॅक क्रॉस? व्हेन F1 हायब्रिड इज क्रॉस विथ एनी ऑफ द पॅरेंट, कोणत्याही एका पॅरेंट सोबत जर त्याचा क्रॉसिंग झालं F1 हायब्रिडचा तर त्या क्रॉसला म्हणतात बॅक क्रॉस. पण F1 हायब्रिडचं फक्त होमोझायगस रेसेसिव्ह सोबत क्रॉसिंग जर झालं तर त्याला काय म्हणतात? टेस्ट क्रॉस. सो व्हॉट इज आवर क्वेश्चन? A cross between an individual with unknown genotype for a trait with recessive plant for that trait is. Recessive plant सोबत जर unknown genotype चा जर क्रॉस झाला, बघा कोणतं सांगितलं त्यामध्ये? unknown genotype. तो आपण टेस्ट क्रॉस मध्ये एक बॉक्स काढला होता की डॉमिनंट फिनोटाइप अँड अननोन जिनोटाइप. अननोन जिनोटाइप चा क्रॉस जर समजा रेसेसिव्ह पॅरेंट सोबत जर झाला तर त्याला काय म्हणतात? टेस्ट क्रॉस. आणि जो एका दोन पैकी कोणासोबत झाला त्याला म्हणतात बॅक क्रॉस. सो व्हॉट इज द आन्सर ऑफ थर्ड MCQ? द आन्सर इज टेस्ट क्रॉस. डी नंबरचं कोणतं? टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस इज द करेक्ट आन्सर ऑफ थर्ड MCQ. बघा, हे आपण पूर्ण आन्सर खाली अंडरलाईन केलेलं आहे. पहिल्याचा आन्सर, दुसऱ्याचा आन्सर, तिसऱ्याचा आन्सर. ठीक आहे. आता पाहूया आपण फोर्थ MCQ कोणता आहे. बघा, हे जे आहे MCQ म्हणा, वन सेंटेन्स म्हणा किंवा एक्झरसाइज सॉल्व करण्यासाठी तुम्हाला पूर्ण चॅप्टर क्लिअर असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला एक्झरसाइज सॉल्व करता येत नाहीत. कारण की एक्झरसाइजचे क्वेश्चन तुम्हाला जर सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर तुम्हाला माहिती पाहिजे, पूर्ण चॅप्टर तुमचा झालेला पाहिजे. ओके. तर चौथा MCQ कोणता आहे बघा. व्हेन फिनोटिपिक अँड जिनोटिपिक रेशिओ आर द सेम then it is an example of. आपण आधीच पाहिलेला आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. यामध्ये फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो हा कसा असते? सेम असते. मग पाहूया आपल्याला ऑप्शन कोणते कोणते दिले आहेत. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स, कंप्लीट डॉमिनन्स, मल्टिपल अलील, सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. तर जे BCD ऑप्शन आहे हे ऑप्शन इनकरेक्ट आहे. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? इनकम्प्लीट डॉमिनन्स, की जे A नंबरचं आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स. कारण की आपल्याला माहिती आहे जर समजा इथं जर कोडॉमिनन्स जर असतं तर आपण त्याच्यामध्ये कोडॉमिनन्स पण टाकलं असतं, पण यामध्ये फक्त कोणतं दिलेलं आहे? इनकम्प्लीट डॉमिनन्स. सो इन इनकम्प्लीट डॉमिनन्स द फिनोटिपिक रेशिओ अँड जिनोटिपिक रेशिओ इज सेम. किती असते मग तो? 1:2:1 हा फिनोटिपिक रेशिओ असते आणि त्या जिनोटिपिक रेशिओ पण काय असते? 1:2:1. इट मीन्स इन इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ फिनोटिपिक रेशिओ अँड जिनोटिपिक रेशिओ आर
सेम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 5th नंबरचा बघा कोणता आहे. इफ द सेंट्रोमियर इज सिच्युएटेड, आता हा जो क्वेश्चन आहे हा आपला बिफोर लॉकडाऊनच्या आधीचा आहे. जो क्रोमोझोमचा पार्ट पाहिला होता आपण, त्यामध्ये आपण 4 क्रोमोझोम पाहिले होते. कोणते कोणते? ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर देर आर 4 टाइप ऑफ क्रोमोझोम. If the centromere is present at exactly center, then it is called as metacentric chromosome. किती होते बघा? मेटासेंट्रिक क्रोमोझोम, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम, ॲक्रोझोम, त्यानंतर टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक, हे अशा प्रकारचे 4 क्रोमोझोम होते ऑन द बेसिस ऑफ और अकॉर्डिंग टू द पोजिशन ऑफ सेंट्रोमियर. दीज आर द 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम. ओके, सो व्हाट इज आवर क्वेश्चन? If the centromere is situated near the end of chromosome, the chromosome is called. जर समजा सेंट्रोमियर हा या क्रोमोझोमच्या जर टीप वरती असेल, this is called as, this is the centromere. हा काय झाला? सेंट्रोमियर. आणि हा जर टीप वरती जर असेल तर that type of chromosome called as टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. हा जर सेंटरला असला तर मेटासेंट्रिक, आणि काही समजा थोडासा सेंटरच्या बाजूला जर असला तर त्याला म्हणतात सब मेटासेंट्रिक. नियर द टीप असला तर त्याला म्हणतात ॲक्रोसेंट्रिक. ॲट द टीप असला तर त्याला म्हणतात टिलोसेंट्रिक. तर आपला क्वेश्चन कसा आहे? इफ द सेंट्रोमियर सिच्युएटेड नियर द एंड ऑफ क्रोमोझोम, द क्रोमोझोम इज कॉल्ड. याला काय म्हणतात? टिलोसेंट्रिक. सो व्हॉट इज आवर आन्सर? टिलोसेंट्रिक, डी. टिलोसेंट्रिक. ओके, देन बघा आता आपल्याला 6वा MCQ पाहायचा आहे. 5 MCQ आपण कंप्लीट केलेला आहे. आता इथे मी 6वा MCQ करतो. टिलोसेंट्रिक. बघा मग 6वा कोणता आहे? क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स वॉज प्रपोज बाय. क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स ही कोणी प्रपोज केली? बघा, क्रोमोझोमचा शोध लागायच्या आधी मेंडेलनी आपलं काम केलं. तुम्हाला माहिती आहे की मेंडेल वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. त्याला पॉप्युलॅरिटी कशासाठी मिळाली होती? किंवा ही वॉज अ बेस्ट टीचर अँड ही वॉज अ बेस्ट प्रिस्ट. तो चांगला धर्मगुरू आणि चांगला शिक्षक होता अशी त्याला ख्याती मिळाली होती. पण कोणीही त्याला नोटीस केलं नव्हतं किंवा ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. तो खूप ग्रेट सायंटिस्ट होता हे कोणी नोटीस केलं नव्हतं. मग काय झालं? बघा, त्याचा जन्म झाला होता 1822 मध्ये आणि मृत्यू झाला होता 1884 मध्ये. असा 62 वर्षाच्या काळामध्ये त्यानं गार्डन पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट केलं, आपलं ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि जो डाटा होता तो डाटा त्यानं कोणत्या प्लांटचा यूज करून केला? तर गार्डन पी प्लांट या प्लांटवरती त्यांना हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट करून वेगवेगळ्या प्रकारचा डाटा त्यांना कलेक्ट केला. अँड दॅट डाटा रिटर्न इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स. तर स्टॅटिक्सच्या आणि मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये तो लिहून ठेवला होता. ठीक आहे. मेंडेल किती ग्रेट होता हे तुम्हाला मी आधीच सांगितलं, पण तो सायंटिस्ट होता हे लोकांना माहीतच नव्हतं. मग त्याच्या मृत्यूनंतर 16 वर्षानंतर 1900 मध्ये काय झालं होतं की ह्युगो डी व्हिस अँड कार्ल कोरेन्स यांनी काय केलं? मेंडेलची डिस्कवरी पुन्हा उजेडात आणली, पुन्हा त्याच्या डिस्कवरीला उजाळा दिला. आणि त्यांनी पाहिलं की जे मेंडेल्सनं जे एक्सपेरिमेंट केले होते की ते एक्सपेरिमेंट खूप ग्रेट होते. आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं किंवा ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. सो दॅट्स वाय मेंडेल कॉल्ड ॲज फादर ऑफ जेनेटिक, बिकॉज ही मेक अ फाउंडेशन ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्सचं फाउंडेशन बनवणारा तो एकमेव शास्त्रज्ञ आहे, म्हणून त्याला म्हणतात फादर ऑफ जेनेटिक्स. हे सर्व झालं होतं त्यावेळेस कोणत्याच प्रकारचे क्रोमोझोम, कोणत्याच प्रकारचे जीन्स नव्हते. मग 1900 मध्ये पुन्हा रिडिस्कवरी झाली त्याच्या एक्सपेरिमेंटची. मग त्याच्यावरून वेगवेगळ्या प्रकारचा क्रोमोझोम, जीन्स यांचा शोध लागला. त्या काळामध्ये मग मायक्रोस्कोपचा पण यूज केला सायंटिस्टनी. जेव्हा मेंडेल होता तेव्हा मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली नव्हती. जेव्हा 1900च्या नंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये मग मायक्रोस्कोप डिस्कवर झाले. त्या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने मग क्रोमोझोम डिस्कवर करण्यात आले, जीन्स डिस्कवर करण्यात आले. ठीक आहे. तर मग ही जी क्रोमोझोमची थिअरी आहे, ही क्रोमोझोमची थिअरी नक्कीच मेंडेलनी यामध्ये प्रपोज केलेली नाही आहे. मग ही जी थिअरी आहे, ही थिअरी जी प्रपोज केली आहे ती 1903 मध्ये प्रपोज केली.
बघा किती 1903 मध्ये. आणि द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट सुटॉन अँड बोरी. कोणी? सुटॉन अँड बोरी. वॉल्टर सुटॉन अँड थिओडर बोरी. सुटॉन आणि बोरीनं काय केलं? या क्रोमोझोमची थिअरी प्रपोज केली. मग आपला आन्सर कोणता आहे बघा? ए सुटॉन अँड बोरी. सुटॉन अँड बोरी यांनी काय केलं? यांनी क्रोमोझोमची थिअरी मग डिस्कवर केली. बघा मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं मग यांनी काय केलं? क्रोमोझोम ऑब्झर्व केले. आणि जो मेंडेल होता त्याच्या वेळेस तर मायक्रोस्कोप नव्हताच. तर 1903 मध्ये या सुटॉन आणि बोरीने क्रोमोझोमची थिअरी डिस्कवर केली. ओके. देन मुव्हिंग टू द नेक्स्ट MCQ. 7th नंबर कोणता आहे बघा? इफ द जीन आर लोकेटेड इन अ क्रोमोझोम ॲज PQRST, which of the following gene pair will have least probability of being inherited together? बघा एक क्रोमोझोम आहे आणि त्या क्रोमोझोमवरती बघा आता समजा हा क्रोमोझोम आहे आणि त्याच्यावरती कोणत्या कोणत्या आहेत? PQR S आणि T असे जीन्स आहेत. बघा काय तर इफ द जीन्स आर लोकेटेड इन द क्रोमोझोम ॲज, क्रोमोझोमवरती जीन्स कसे आहेत? PQRST. विच ऑफ द फॉलोइंग जीन पेअर विल हॅव लिस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ बिंग इनहेरिटेड टुगेदर? तर हे जे आहे P आणि S जी पेअर आहे यांची कशी असते? इनहेरिट होण्याची, ट्रान्समिट होण्याची लेस प्रोबॅबिलिटी असते. लेस प्रोबॅबिलिटी कोणाची? P and S पेअर. या पेअरची जे इनहेरिटेड होण्याची, इनहेरिटन्स मीन्स व्हॉट? द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. अँड द पेअर P and S हॅव लेस प्रोबॅबिलिटी टू इनहेरिट. त्यांच्यामध्ये लेस प्रोबॅबिलिटी असते. सो करेक्ट आन्सर इज D, P and S. P and S. This is the correct answer of this MCQ. That is 7th number MCQ. Okay. Then next 8th number. 9 आपल्या याच्यामध्ये MCQ आहेत. आता आपले 7 MCQ आपण सॉल्व केलेले आहेत. तर बघा आता 8वा MCQ कसा आहे? तर 8वा MCQ फाइंड द मिसमॅच पेअर. मिसमॅच पेअर म्हणजे ही पेअर बरोबर नसणार. डाऊन सिंड्रोम इज इक्वल टू 44 प्लस XY. टर्नर सिंड्रोम 44 प्लस X0. क्लीनफिल्टर सिंड्रोम 44 प्लस XXY. सुपर फिमेल 44 प्लस XXX. ओके. तर या खालच्या तिन्ही पेअर बरोबर आहेत. कारण की आपण सिंड्रोम्समध्ये पाहिलेलं आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आणि आपण कोणत्या ऑटोझोमल डिसऑर्डर्स असा आपण पॉईंट पाहिला होता या क्रोमोझोमच्या चॅप्टरच्या लास्टमध्ये. तर त्यामध्ये हे तिन्ही करेक्ट सिक्वेन्स आहेत. बरोबर मॅचिंग आहे खालचे B, C, D. आणि जे A आहे ते एक का इनकरेक्ट आहे? कारण की 44 प्लस XY. बघा जर समजा पर्सनमध्ये 44 ऑटोझोम प्लस XY जर असेल, दिस इज कॉल्ड ॲज नॉर्मल मेल. याला काय म्हणतात? नॉर्मल मेल. कारण की 44 ऑटोझोम आणि 2 सेक्स क्रोमोझोम किती झाले टोटल? 46 क्रोमोझोम. अँड दिस इज द कंडिशन ऑफ नॉर्मल मेल. डाऊन सिंड्रोममध्ये तसं नसते. बघा डाऊन सिंड्रोममध्ये जो 21वा क्रोमोझोम आहे बघा, ह्या अशा समजा ह्या क्रोमोझोमच्या पेअरिंग आहेत 1, 2. देर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम 3 लाईक दॅट. अशा प्रकारे 21वी जी पेअर असते बघा, ही 21वी पेअर याच्यामध्ये 3 क्रोमोझोम असतात. दिस इज कॉल्ड ॲज ट्रायोसोमी. याला काय म्हणतात? ट्रायोसोमी. कारण की 2 नसतात तिथं पेअर. कारण की आपण म्हटलेलं आहे की हाऊ मेनी पेअर्स आर प्रेझेंट इन द ह्युमन बिंग? देर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन द ह्युमन बिंग. पण यामध्ये जो 21st क्रोमोझोम आहे, 21st म्हणजे 21वा जो क्रोमोझोम आहे, त्या क्रोमोझोमवरती काय असतात? तर 3 क्रोमोझोम असतात. दिस इज कॉल्ड ॲज ट्रायोसोमी. तर यामध्ये हे जे आहे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. आणि कोणतं ते? डाऊन्स सिंड्रोम. करेक्ट आहे म्हणजे काय आहे की त्यामध्ये ते ऑप्शन मिसमॅच आहे. कोणतं? डाऊन्स सिंड्रोम. डाऊन्स सिंड्रोम इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 44 प्लस XY. का बरं? कारण की हे जे आहे 44 प्लस XY, धिस इज द
फॉर नॉर्मल मेल. दिस इज फॉर नॉर्मल मेल. आणि ट्रायोसोमी डाऊन सिंड्रोममध्ये काय होते की जो 21व्या नंबरचा क्रोमोझोम आहे त्या 21व्या नंबरच्या क्रोमोझोमवरती 2 क्रोमोझोमच्या ऐवजी किती असतात, त्यामध्ये 3 क्रोमोझोम असतात. म्हणजे देर आर 47 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन दॅट पर्सन. कारण की हा इथं एक क्रोमोझोम वाढलेला असते. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर ऑफ 8 MCQ इज डाऊन सिंड्रोम इज इक्वल टू 44 प्लस XY. याला डाऊन सिंड्रोम का म्हणतात, कारण की हा सिंड्रोम कोणत्या सायंटिस्टने डिस्कवर केलेला आहे, जॉन लँगडन डाऊन या शास्त्रज्ञानं तो डिस्कवर केलेला आहे. सो दॅट्स वाय धिस सिंड्रोम कॉल्ड ॲज डाऊन्स सिंड्रोम. म्हणून त्याला कोणता सिंड्रोम म्हणतात, डाऊन्स सिंड्रोम. ओके. त्यानंतर आता 9 नंबरचं बघा. 9th नंबरचा आता थोडं मी इकडे घेतो कारण की ते मोठं आहे. 9th नंबरचा MCQ बघा आता कसा आहे तर काय म्हणणं आहे. अ कलर ब्लाइंड मॅन मॅरीज अ वुमन हू इज होमोझायगस फॉर नॉर्मल कलर व्हिजन. द प्रोबॅबिलिटी ऑफ देअर सन विल कलर ब्लाइंड. म्हणजे बघा मॅन कोणता आहे, मॅन आहे कलर ब्लाइंड. क्रॉसिंग कशी करायची बघा आता. कलर ब्लाइंड मॅन, कलर ब्लाइंड मॅन हा कोणासोबत क्रॉस झाला, नॉर्मल वुमन. बघा आपल्याला आता याचा आन्सर काढायचा आहे. त्यांचं म्हणणं आहे किंवा किती % मुलं हे कलर ब्लाइंड होतील, केव्हा, इफ द मॅरेज बिटवीन कलर ब्लाइंड मॅन. समजा वडील जर कलर ब्लाइंड असले आणि आई जर नॉर्मल जर असली तर त्यांना जे होणारे मुलं आहेत, मुलं बॉयज सन हे किती % मध्ये कलर ब्लाइंड असतील. ओके. तर बघा मग कलर ब्लाइंड मॅन आहे म्हणजे याच्यामध्ये काय राहते मग आपण ते याच्यामध्ये हे पाहिलं होतं एक्सच्या स्वरूपामध्ये पाहिलं होतं आपण Xcy. हे झालं कलर ब्लाइंड मॅनचे जिनोटाईप. आणि नॉर्मल फिमेलचे कोण झाले, कॅपिटल X कॅपिटल C कॅपिटल X कॅपिटल C. आठवलं ना बिफोर लॉकडाऊन ते आपण याच्यामध्ये शिकलो होतो. त्यानंतर यांना वेगळं करायचं, X कॅपिटल Y, X कॅपिटल C, X कॅपिटल C. मग पहिल्याचा क्रॉस तिसऱ्याशी, पहिल्याचा क्रॉस चौथ्याशी, दुसऱ्याचा क्रॉस तिसऱ्याशी आणि दुसऱ्याचा क्रॉस चौथ्याशी. बघूया आपण आता काय काय तयार होते. बघा आता इथं काय तयार होईल, X कॅपिटल C X स्मॉल c. व्हाय, बिकॉज कॅपिटल C इज अ डॉमिनंट अँड स्मॉल c इज द रेसेसिव्ह. मग इथं काय तयार झालं बघा आता. इथं पण तेच कॉम्बिनेशन तयार झालं, कॅपिटल X कॅपिटल C कॅपिटल X स्मॉल c. आता इथं आपण Y XC लिहत नाही, कसं लिहित असतात मग, XCY XCY. म्हणजे हे जे दोन आहेत हे दोन कोण आहेत, फिमेल आहेत. आणि त्या फिमेल कशा आहेत, कॅरियर आहेत. बघा कॅरियर काय आहेत, फिमेल आहेत. म्हणजे दोन मुली कशा झाल्या, कॅरियर. आणि हे जे दोन मुलं झाले हे दोन मुलं कसे होतील, नॉर्मल होतील. नॉर्मल बॉईज किंवा काय विचारलेलं आहे, सन विचारलेला आहे की बॉईज विचारलेला, आपल्याला क्वेश्चनमध्ये पाहूया आपण. सन विचारलेला आहे, नॉर्मल सन. आणि ह्या कलर ब्लाइंड काय झाल्या, ह्या कलर ब्लाइंड झाल्या डॉटर. कलर ब्लाइंड काय झाल्या, डॉटर. बघा हा क्रॉस कसा केला आपण, आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की कलर ब्लाइंड मॅन आणि नॉर्मल फिमेल यांचं जर क्रॉसिंग झालं तर यापासून होणारे जे मुलं आहेत, मुलं सन, हे सन किती % मध्ये कलर ब्लाइंड होतील. मग आपण त्याचा क्रॉस करून पाहिला की कलर ब्लाइंड मॅन त्याचे आपण जिनोटाइप लिहिले XCY. नॉर्मल फिमेल त्याचे जिनोटाइप लिहिले आपण कॅपिटल X कॅपिटल C कॅपिटल X कॅपिटल C. यांना आपण वेगळं केलं, यांचा आपण क्रॉस केला. आपल्याला माहिती आहे की पहिल्याचं तिसऱ्याशी, पहिल्याचं चौथ्याशी, दुसऱ्याचं तिसऱ्याशी, दुसऱ्याचं चौथ्याशी असा आपण क्रॉस केला. आणि क्रॉस केल्यानंतर आपल्याला यामध्ये ज्या दोन डॉटर आहेत, दोन डॉटर XX म्हणजे ह्या काय आहेत, डॉटर आहेत. ह्या डॉटर कॅरियर झाल्या. आणि हे जे सन आहेत हे सन कसे झाले तर नॉर्मल झाले. म्हणजे जर समजा कलर ब्लाइंड मॅन आणि नॉर्मल फिमेल यांचा जर क्रॉस केला तर किती % मुलं कलर ब्लाइंड होतील, तर मुलं हे 0% कलर ब्लाइंड होतील. कारण की इथं मुलं दोन्हीही मुलं कसे आलेले आहेत, नॉर्मल आलेले आहेत. तर आपल्या ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. मग आपल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे की 0%, 25%, 50%, 100%. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस MCQ, 0%. व्हाय,
हे याच्यावरून आपण सॉल्व केलं की याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ दिसून आलं की दोन्हीही जे मुलं झाले ते कसे झाले, नॉर्मल झाले. आणि आपला क्वेश्चन विचारलेला आहे द प्रोबॅबिलिटी ऑफ देअर सन बिंग कलर ब्लाइंड इज. किती % मुलं हे कलर ब्लाइंड होतील, तर किती %? 0%. ओके, तर बघा आता या 9व्याचं ॲन्सर जे आहे हे आपण इथं सॉल्व केलं. 9व्याचं ॲन्सर आपण इथं टाकूया. आता हे पूर्ण आपण सॉल्व करून याचा ॲन्सर काढलेला आहे. म्हणजे हे आता येईल आपलं 9व्याचं ॲन्सर. कोणतं मग? 0%. ए किती? 0%. कसं आलं, काय आलं हे तुम्हाला याच्यावरून तुम्हाला दिसून गेलं किंवा 9व्याचं ॲन्सर 0% कशा प्रकारचं आलं. कलर ब्लाइंड मॅन, नॉर्मल वुमन यांचा क्रॉस केला, 2 मुली झाल्या त्या कॅरियर झाल्या, 2 मुलं झाले ते कसे झाले, नॉर्मल झाले. यावरून आपण सांगू शकतो की काय, जो मुलाचा जो प्रोबॅबिलिटी आहे, मुलांची जी प्रोबॅबिलिटी आहे कलर ब्लाइंड होण्याची, ती प्रोबॅबिलिटी किती असते मग? 0% असते. ओके, तर अशा प्रकारचे आपले हे 9 MCQ. आय थिंक मला वाटते कोणालाच काही यामध्ये अडचण येणार नाही. बघा आता जर समजा तुम्हाला हे माहितीच असलं, आता हे आपल्याला हा पोर्शन आहे कलर ब्लाइंडचा. कसा केला होता आपण बघा, एक्स कॅपिटल सी दिस इज द नॉर्मल फिमेल. ही कोणती होती? नॉर्मल फिमेल. देन एक्स स्मॉल सी ही कोणती होती? कलर ब्लाइंड फिमेल. आठवलं आता? त्यानंतर एक्स कॅपिटल स्मॉल सी धिस इज द कॅरियर फिमेल. ही कोणती होती? कॅरियर फिमेल होती. मग हे झालं फिमेलच्या बद्दल. मेल बघा, कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय धिस इज द नॉर्मल मेल. हे जिनोटाइप कोणाचे होते? नॉर्मल मेलचे. कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल वाय दीज आर दी जिनोटाइप ऑफ कलर ब्लाइंड मेल. आणि मी तुम्हाला असा डब्बा करून दिला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावरून आपल्याला ते पूर्ण कलर ब्लाइंडनेसचं सॉल्व करायचं आहे. आपण ते सॉल्व केलं होतं आणि याच बेसिसवरती आपण हे सॉल्व केलेलं आहे आणि याच्यावरून सांगितलेलं आहे की देअर आर 0% प्रोबॅबिलिटी ऑफ कलर ब्लाइंड सन. जे मुलं आहेत त्यांची किती % प्रोबॅबिलिटी आहे? तर 0% प्रोबॅबिलिटी हे कलर ब्लाइंड असण्याची आहे. ओके, सो दिस इज अबाउट द फर्स्ट क्वेश्चन ऑफ द एक्सरसाइज इन द फॉर्म ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ओके, कोणत्याच प्रकारचं तुम्हाला यामध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे, तर पहिल्याचा ॲन्सर मी सर्व ॲन्सर खाली अंडरलाईन केलेली आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट क्वेश्चन ऑफ एक्सरसाइज, दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आपण आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. पहिला बघा, या एक्सरसाइजमध्ये MCQ आणि 1 सेंटेन्स याच्यावरतीच जास्त आपल्याला डोकं लावावं लागते. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत लॉंग आन्सर क्वेश्चन्स आपल्या नोट्समध्ये मी जे शिकवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला ॲज इट इज मिळून जातील. ठीक आहे, तर यामध्ये MCQ म्हणजे क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड यामध्ये थोडे अप्लिकेटिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात जे तुम्हाला जास्त प्रमाणात समजून सांगावे लागतात. तर एक्सरसाइजमधला आपला जो पहिला जो मेन पोर्शन होता तो होता MCQचा. तो MCQचा पोर्शन आपण आता इथं घेतलेला आहे. आता आपण क्वेश्चन 2 कडे वळणार आहे. तो म्हणजे कोणता राहणार? तर 1 सेंटेन्सचा क्वेश्चन राहणार. ठीक आहे, तर बघा आता यामध्ये आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन 2 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. कोणता दिलेला आहे? क्वेश्चन 2 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो VSA, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. पहिला क्वेश्चन जो होता आपला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, दॅट इज MCQ. आता दुसरा क्वेश्चन कोणता आपला? व्हेरी शॉर्ट आन्सर. म्हणजे हे एक्झाममध्ये 1-1 मार्काचे क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. क्वेश्चन असतो त्याचा तुम्हाला फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं असते. जसं की समजा एखाद्याने विचारलं किंवा तुमचं नाव काय आहे, जर फक्त तुम्ही तुमचं नाव सांगितलं तर त्याला पूर्ण मार्क्स मिळत नाही. तुम्ही जर म्हटलं किंवा माझं नाव
हे आहे तर त्याला पूर्ण मार्क्स मिळतात. म्हणजे अशा प्रकारचे हे ज्याला मराठी भाषेमध्ये म्हणतात एका वाक्यात उत्तरं, तशा प्रकारचे हे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन्स असतात. ओके, तर पाहूया मग आता आपल्या याच्यामध्ये कोणते कोणते आहेत. तर एक्सप्लेन द स्टेटमेंट, पहिला कोणता आहे, एक्सप्लेन द स्टेटमेंट. कोणतं कोणतं स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं बघा. टेस्ट क्रॉस इज बॅक क्रॉस बट बॅक क्रॉस इज नॉट नेसेसरी अ टेस्ट क्रॉस. बघा लक्षात घ्या काय म्हणणं आहे, काय की टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस आहे, पण बॅक क्रॉस असं काही नेसेसरी नाही की तो टेस्ट क्रॉस असेलच. मग तुम्हाला या ठिकाणी दोन डेफिनेशन्स लिहावं लागतील. एक म्हणजे तुम्हाला लिहावं लागेल टेस्ट क्रॉसची डेफिनेशन, बघा हे तुम्हाला कंप्लीट करायचं आता. त्यानंतर तुम्हाला लिहावं लागेल बॅक क्रॉसची डेफिनेशन. टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस ह्या दोन्ही डेफिनेशन लिहावं लागतील. आणि नंतर मग त्या डेफिनेशन झाल्यानंतर तुम्हाला लिहावं लागेल की देअरफॉर टेस्ट क्रॉस इज अ बॅक क्रॉस बट बॅक क्रॉस इज नॉट नेसेसरी अ टेस्ट क्रॉस. ओके, तर हे तुम्ही करायचं आता. टेस्ट क्रॉसची डेफिनेशन तुमच्याकडे आहे, बॅक क्रॉसची डेफिनेशन तुमच्याकडे आहे. व्हॉट इज टेस्ट क्रॉस? द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. व्हॉट इज बॅक क्रॉस? द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ एनी ऑफ द पॅरेंट called as back cross, and therefore test cross is a back cross but back cross is not necessary is a test cross. म्हणजे टेस्ट क्रॉस असणं हा नेसेसरी नाही आहे. लॉ ऑफ सेकंड बघा बी, लॉ ऑफ डॉमिनन्स इज नॉट युनिव्हर्सल. लॉ ऑफ डॉमिनन्स हा युनिव्हर्सल नाही आहे. आपण लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपण त्याच्यामध्ये काय करायचं, स्टेटमेंट लिहायचं. बघा हे काय आहे, हा आहे ए बद्दल. आता बी काय आहे, लॉ ऑफ डॉमिनन्सचं त्याच्यामध्ये आधी तुम्ही स्टेटमेंट लिहायचं. स्टेटमेंट लिहिल्यानंतर मग खाली लिहायचं की लॉ ऑफ डॉमिनन्स इज नॉट अ युनिव्हर्सल लॉ. मेंडेल्स किती लॉ दिले मेंडेल्सनी? मेंडेल्सनी 3 लॉ दिलेले आहेत. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन अँड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आउट ऑफ देअर 3 लॉज only law of segregation, or it is also called as law of purity of gamete, is only and only the universal law. या 3 लॉ पैकी जो दुसरा लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा त्याला दुसरं नाव आहे लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमीट, हाच युनिव्हर्सल आहे. डॉमिनन्स आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंट लॉ हे युनिव्हर्सल नाही आहे. म्हणून यामध्ये काय करायचं, तुम्ही स्टेटमेंट लिहायचं आणि खाली लिहायचं की देअरफॉर लॉ ऑफ डॉमिनन्स इज नॉट अ युनिव्हर्सल लॉ. दुसरा क्वेश्चन, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. आता फॉलोइंग टर्म्स म्हटलं म्हणजे आपण 23 टर्म्स पाहिलेल्या आहेत, 23 डेफिनेशन्स पाहिलेल्या या चॅप्टरच्या सुरुवातीला. आणि त्याच डेफिनेशनपैकी ह्या 4 डेफिनेशन्स आहेत. कोणत्या कोणत्या? डायहायब्रिड क्रॉस, होमोझायगस, हेटेरोझायगस, टेस्ट क्रॉस. ह्या 4 डेफिनेशन्स तुमच्या नोटबुकमध्ये हे चॅप्टरची सुरुवात होतानाच आहे. 23 डेफिनेशन ज्या दिलेल्या आहेत त्या 23 डेफिनेशन्सपैकी ह्या 4 डेफिनेशन्स लिहून काढायच्या. कोणत्या कोणत्या दिलेल्या बघा मग. डायहायब्रिड क्रॉस, ए कोणता दिलेला आहे? डायहायब्रिड क्रॉस. हे सर्व तुम्हाला करायचं आहे. बी कोणतं दिलेलं आहे? होमोझायगस, होमोझायगस. सी डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे कोणती? हेटेरोझायगस. आता होमोझायगस आला म्हणजे ऑटोमॅटिकली हेटेरोझायगस येते. आणि जे डी आहे की जे आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये पण लिहिणार आहे ती कोणती आहे? टेस्ट क्रॉस. ह्या 4ही डेफिनेशन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायच्या. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 3, तिसरा क्वेश्चन बघा कोणता आहे तर व्हॉट इज ॲलोझोम. बघा हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून देणार आता. व्हॉट इज ॲलोझोम आहे ना. क्वेश्चन कसा आहे? व्हॉट इज ॲलोझोम आणि क्वेश्चन मार्क आहे. तर मग आन्सरमध्ये असं करायचं तुम्ही, ॲलोझोम म्हणजे काय बघा. ॲलोझोम आर द क्रोमोझोम्स. ॲलोझोम्स आर द क्रोमोझोम्स which decide काय डिसाइड करतात ते? which decide sex of an organism. सेक्स ऑफ अँड ऑर्गॅनिझम. की ॲलोझोम असे क्रोमोझोम आहेत की जे काय करतात, ते ऑर्गॅनिझमचा सेक्स डिसाईड करतात.
आता कसा सेक्स डिसाईड करतात, समजा मेल आहे तर मेलमध्ये ॲलोझोम कोणते, XY, दीज आर कॉल्ड ॲज द ॲलोझोम. बाकीचे जे 44 आहे त्यांना म्हणतात ऑटोझोम्स आणि जे XY आहे त्यांना काय म्हणतात, ॲलोझोम. हे मेलमधली कंडिशन. फिमेलमधली कंडिशन कशी, XX आर द ॲलोझोम. XX काय झाले, हे फिमेलमधले ॲलोझोम झाले. म्हणजे व्हॉट इज द ॲलोझोम, द ॲलोझोम आर द क्रोमोझोम विच डिसाइड द सेक्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. की जो मेल आहे की फिमेल आहे हे डिसाईड करणारे जे क्रोमोझोम आहेत त्या क्रोमोझोमला म्हणतात ॲलोझोम. आणि आपल्या ह्युमन बिंगमध्ये क्रोमोझोम कोणते आहेत तर XY. दीज आर द ॲलोझोम प्रेझेंट इन मेल अँड XX these are the allosomes present in female. Okay, so this is about the definition of allosome. हे झाली आपली ॲलोझोमची डेफिनेशन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 जो दिलेला आहे तो कोणता दिलेला आहे आपला, क्रॉसिंग ओव्हरच्या डेफिनेशनचा दिलेला आहे. ठीक आहे. तर मग साईडला करायचं क्रॉसिंग ओव्हर. जे जे तुम्ही सॉल्व नाही करू शकत ते मी तुम्हाला इथं त्याचे आन्सर लिहून देणार आहे. जसं की ॲलोझोम तुम्हाला माहिती नव्हतं, मग व्हॉट इज ॲलोझोम, ॲलोझोम आर दी क्रोमोझोम्स विच डिसाइड सेक्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय द क्रॉसिंग ओव्हर, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू recombination by interchanging and exchanging interchanging होते आणि एक्सचेंजिंग होते. कोणामध्ये, नॉन सिस्टर chromatid arms, non-sister chromatid arms of homologous chromosomes is called as crossing over. त्यालाच काय म्हणतात, क्रॉसिंग ओव्हर. बघा आता आपले 4 याच्यामध्ये आन्सर्स झालेले आहेत 4 क्वेश्चन्सचे. आता आपल्याला ॲक्च्युली बुकमध्ये कसं दिलेलं आहे 1 2 3 या फॉर्ममध्ये दिलेला आहे. आपण तसंच करूया मग. तर हा जो दिलेला आहे तो दिला आपल्याला फर्स्ट क्वेश्चन, हा जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला दिलेला आहे सेकंड क्वेश्चन, हा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला थर्ड, आणि हा जो दिलेला आहे आपल्याला फोर्थ कोणता दिलेला आहे की व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर. नियर अबाउट यामध्ये 9 क्वेश्चन्स आहेत. तर 9 क्वेश्चन्सपैकी आपला कोणता झाला, 4 झाले. आता तर 5th क्वेश्चन कोणता आहे बघा. आता 5th क्वेश्चन काय आहे बघा. मग व्हॉट इज द 5th क्वेश्चन, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ ऑटोझोमल डिसऑर्डर. बघा आता क्रोमोझोमच्या 2 प्रकारच्या डिसऑर्डर्स असतात. एक असते ऑटोझोमल डिसऑर्डर आणि एक असते सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. 2 प्रकारच्या डिसऑर्डर्स आहेत. एक म्हणजे बघा हे जे चॅप्टर आहे हे आधी झालेलं आहे. जर तुमच्या डोक्यात जर ते चॅप्टर आधीचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी आठवतील. सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर अँड ऑटोझोमल डिसऑर्डर. ऑटोझोमल डिसऑर्डरमध्ये आपण टर्नर सिंड्रोम पाहिला होता आणि सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये आपण डाऊन सिंड्रोम थॅलेसेमिया पाहिला होता आपण ऑटोझोमल डिसऑर्डरमध्ये. आणि जे सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे त्यामध्ये डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लीन फिल्टर सिंड्रोम असे 3 सिंड्रोम पाहिले होते. तर आपल्याला विचारलेलं कोणतं आहे की गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ ऑटोझोमल डिसऑर्डर. तर आन्सर लिहिताना असं लिहायचं बघा, थॅलासेमिया इज द एक्झाम्पल ऑफ कशाचं एक्झाम्पल आहे, ऑटोझोमल डिसऑर्डर. एक्झाम्पल ऑफ ऑटोझोमल डिसऑर्डर. ओके, सो दिस इज अबाउट द 5th वन सेंटेन्स और 5वा जो VSA आहे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन त्याबद्दलचं. आता 6वा कोणता आहे बघा. आता व्हॉट आर एक्स लिंक जीन. बघा लक्षात ठेवा 6व्याचं जे डेफिनेशन विचारलेली आहे कोणती आहे, व्हॉट आर
सेक्स लिंक जीन. आता इथं लक्षात ठेवा, मी जो 6वा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, 6वा आणि 7वा क्वेश्चन हा एकामेकावरती डिपेंड आहे. आता तुम्ही म्हणाल की कसा? बघा आता 6वा क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट आर एक्स लिंक जीन. एक्स लिंक जीन कोणाला म्हणतात? बघा मग आता जे क्रोमोझोम, जे जीन्स, द जीन्स विच आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. लिहूनच घेऊ आपण. बघा आता द जीन्स which are located on the non-homologous part of X chromosome. non-homologous region लिहू आपण. non-homologous region of X chromosome इज कॉल्ड ॲज. त्यालाच काय म्हणतात? बघा मग काय विचारलेलं आहे. इज कॉल्ड ॲज एक्स लिंक्ड जीन. त्याला कोणते जीन म्हणतात? एक्स लिंक्ड जीन. बघा बरोबर. आता 6व्याचा आणि 7व्याचा आन्सर कसं? इथं एक्स लिंक जीनची डेफिनेशन लिहून दिली आहे मी तुम्हाला 6व्यामध्ये. 7व्यामध्ये तुम्हाला वाय लिंक जीनची डेफिनेशन लिहायची आहे. आता वाय लिंक जीन म्हणजे काय होईल मग? द जीन्स विच आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज वाय लिंक जीन. त्यालाच काय म्हणतात? वाय लिंक जीन. आपला क्वेश्चन कसा आहे बघा मग 7वा. व्हॉट आर होलँड्रिक ट्रेट. काय आहे बघा? व्हॉट आर होलँड्रिक ट्रेट. होलँड्रिक ट्रेट्स म्हणजे काय? कॅरेक्टर. होलँड्रिक ट्रेट्स लिहिताना बघा ही डेफिनेशन तुम्हाला कंप्लीट करायची. आता कशी कंप्लीट करसाल बघा. आता बघा लक्षात घ्या, 6व्यावरून 7व्याची डेफिनेशन कशी कंप्लीट करसाल. द जीन्स विच आर लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. या एक्स क्रोमोझोमच्या जागी तुम्हाला काय टाकावं लागेल? तिथं वाय क्रोमोझोम. आणि डेफिनेशन तुमची तयार होऊन जाईल होलँड्रिक ट्रेटची. आता याच्यानंतर बघा काय लिहायला लागते तर द ट्रेट्स ड्यू टू दिस जीन, ड्यू टू सच जीन. बघा मी सांगतो तुम्हाला कसं लिहायचं आता. द ट्रेट्स ड्यू टू सच जीन इज कॉल्ड होलँड्रिक ट्रेट्स. होलँड्रिक ट्रेट्स म्हणजे ही जी वरची अपूर्ण जी डेफिनेशन आहे ते तुम्हाला कंप्लीट करायची आहे. काय करसान तुम्ही होलँड्रिक ट्रेटमध्ये? होलँड्रिक ट्रेटमध्ये हे असं तुम्ही डॅश 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 करायचं नाही. कसं करायचं बघा मग. होलँड्रिक ट्रेटची डेफिनेशन कंप्लीट करण्यासाठी आपल्याला वरचं लिहायला लागेल आधी. कोणतं? द जीन्स विच आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज वाय लिंक्ड जीन. इथं पण करेक्शन करजा. इथं पण काय लागेल आपल्याला? वाय लिंक्ड जीन. फुल स्टॉप. द ट्रेट्स ड्यू टू सच जीन इज कॉल्ड होलँड्रिक ट्रेट्स. त्या जीन्सचे जे ट्रेट असतात, कॅरेक्टर असतात, त्याला म्हणतात होलँड्रिक ट्रेट्स. ओके. देन क्वेश्चन नंबर 8. गिव्ह ॲन एक्झाम्पल ऑफ क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू नॉन. आता क्रोमोझोमल डिसऑर्डर्स विचारली, मग कोणतं एक्झाम्पल आहे त्याचं? तर डाऊन्स सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम टाकायचं आणि पुढचं कसं लिहायचं बघा. डाऊन सिंड्रोम इज ॲन एक्झाम्पल ऑफ आणि हे जे आहे बाकीचं सेंटेन्स जसंच्या तसंच लिहायचं. म्हणजे आपल्याला याच्यातला शब्द महत्त्वाचा कोणता आहे? डाऊन सिंड्रोम. म्हणजे सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कोणती आहे? तर डाऊन सिंड्रोम इज ॲन एक्झाम्पल ऑफ. आणि हे जे पुढचं पूर्ण स्टेटमेंट जसं तसं लिहायचं. इज ॲन एक्झाम्पल ऑफ क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू नॉन डिजंक्शन ऑफ ऑटोझोम्स. अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ VSA, दॅट इज क्वेश्चन नंबर 9. गिव्ह द एक्झाम्पल ऑफ कम्प्लीट सेक्स लिंकेज. तर बघा आता मग याचं आन्सर कसं लिहायचं? कम्प्लीट सेक्स लिंकेज कोणत्या कोणत्या आहेत? कम्प्लीट सेक्स लिंकेज आर. बघा कोणत्या कोणत्या आहेत? यामध्ये आहे कम्प्लीट एक्स लिंकेज. कोणती आहे? कम्प्लीट एक्स लिंकेज. आणि दुसरी आहे कम्प्लीट वाय लिंकेज. कम्प्लीट वाय लिंकेज.
आता याचं जे एक्झाम्पल आहे कम्प्लीट एक्स लिंकेजचं ते आहे हिमोफिलिया. कोणतं आहे? हिमोफिलिया. आणि याचं जे आहे ते आहे हायपरट्रायकोसिस. हायपरट्रायकोसिस म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे मी. हायपरट्रायकोसिस मीन्स व्हॉट, की मेलमध्ये असणारी डिसऑर्डर आहे. की मेलमध्ये काय होते की हा जो कानाचा पडदा आहे या कानाच्या पडद्यावरती हेअर्स येतात आणि ते फक्त मेलमध्येच येतात. काय येतात? धिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोम फक्त हा मेलमध्ये असते म्हणून त्याच्या कानाच्या पडद्यावरती काय असतात? केस असतात. फिमेलच्या कानाच्या पडद्यावरती केस नसतात, कारण की यालाच म्हणतात हायपरट्रायकोसिस. धिस इज अ कम्प्लीट वाय लिंकेज. बघा, कम्प्लीट सेक्स लिंकेज आर कोणत्या कोणत्या आहेत मग? कम्प्लीट एक्स लिंकेज, त्यापुढे करायचं हिमोफिलिया. कम्प्लीट वाय लिंकेज, त्यापुढे करायचं हायपरट्रायकोसिस. ओके, सो दिस इज अबाउट द सेकंड क्वेश्चन ऑफ अवर एक्सरसाइज, दॅट इज व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. हे दोन क्वेश्चन आपण एक्सरसाइज मधले सॉल्व केले म्हणजे आपण नियर अबाउट 75% एक्सरसाइज सॉल्व केली असं समजून जायचं. बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला जे आहेत ते तुम्हाला रेडीमेड तुमच्या नोटबुकमध्ये मिळून जातील. कोणते कोणते नाही मिळून जातील त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. ठीक आहे, तर हा झाला क्वेश्चन नंबर सेकंड, दॅट इज व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 अप टू द क्वेश्चन नंबर 9. म्हणजे आपण आता इथं दोन क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहे, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला कोणत्याच क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम नसणार आहे. जर कोणता प्रॉब्लेम असला तर मला कॉल करायचा. ठीक आहे, तर आता आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे वळणार आहे. एक्झरसाइज म्हटली म्हणजे हा पिरियड लांब होणारच. ओके, पूर्ण शेवटपर्यंत एक्झरसाइज पाहायची, कारण की जे क्वेश्चन्स आपल्या बुकमध्ये नसतात ते एक्झरसाइजमध्ये आपण सॉल्व करून देत असतो. एक्झरसाइज सॉल्व करणे आणि त्याला पूर्ण आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेणे. ठीक आहे, तर हे सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं. बघा, मग आता दोन क्वेश्चन्स कंप्लीट केले आपण. आता वळूया आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे. मग तिसरा क्वेश्चन कसा आहे? शॉर्ट आन्सर क्वेश्चन. बघा, क्वेश्चन थर्ड. आता काही कठीण नाही आहे सॉल्व करणं पुढचं. क्वेश्चन थर्ड कोणता आहे? शॉर्ट आन्सर क्वेश्चन. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला रेडीमेड तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये मिळतात. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजे जे 2-2 मार्कासाठी विचारतात एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये, ते या शॉर्ट आन्सर क्वेश्चनमधून विचारतात. आणि जो लॉंग आन्सर क्वेश्चन राहील त्यामध्ये किती मार्क्सचे विचारतात? तर 4 मार्क्सचे विचारतात. बघा, मग शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन, एनलिस्ट 7 ट्रेट ऑफ पी प्लांट सिलेक्टेड पी प्लांट सिलेक्टेड फॉर स्टडी बाय मेंडेल. एनलिस्ट 7 ट्रेट्स ऑफ पी प्लांट सिलेक्टेड और स्टडीड बाय मेंडेल. आहे ना, सिंपल. तुमच्यामध्ये आहेच ते 7 पेअर्स. कोणते कोणते घेतले होते आपण? त्यामध्ये कॅरेक्टर घेतले होते, डॉमिनंट, रेसेसिव्ह, हाईट, त्यानंतर पॉड कलर, पॉड शेप, फ्लावर कलर, हे सर्व 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यामध्ये लिहून घ्यायचे. व्हाय लॉ ऑफ सेग्रिगेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमीट. याचं पण आन्सर आपण सांगितलेलं आहे की याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमीट का म्हणतात. नंतर राईट अ नोट ऑन प्लिओट्रॉपी. मागच्याच लेक्चरमध्ये आपण प्लिओट्रॉपी घेतलेला आहे. व्हॉट आर द रिझन फॉर मेंडेल सक्सेस. मेंडेल सक्सेस होण्याचे, मेंडेल हा सक्सेसफुल होण्याचे काय काय कारणं आहेत, तो त्याच्या काळामध्ये यशस्वी झाला, ते यशस्वी होण्याचे कारणं कोणते कोणते आहेत ते कारणं पण मी तुम्हाला दिलेले आहेत. ते क्वेश्चन नंबर 4 मध्ये लिहून घ्यायचे. क्वेश्चन 5 आपण डिस्कस करणार आता. बघा, आता क्वेश्चन 5 कसा आहे फार बरोबर. क्वेश्चन पहिले समजून घ्या कसा आहे. तर फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट दी मदर. जस्टिफाय. म्हणणं काय आहे? क्वेश्चनचं म्हणणं असं आहे की वडील हे मुलाच्या सेक्ससाठी कारणीभूत असतात. ओके, नो डाऊट 101% मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ ऑफ चाइल्ड. मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे फक्त आणि फक्त पुरुषाच्याच हातामध्ये आहे, फिमेलच्या हातामध्ये नाही आहे. ते कसं आहे ते जस्टिफाय करा असा क्वेश्चन आहे, किंवा त्याचं कारण सांगा, किंवा कसं काय मेल रिस्पॉन्सिबल आहे, फिमेल रिस्पॉन्सिबल नाही आहे. आता आपल्या सर्वांना माहीत आहे की मेलमध्ये XY क्रोमोझोम असतात आणि फिमेलमध्ये XX क्रोमोझोम असतात. बघा रे बरोबर. जे समजा मुलगा होते किंवा मुलगी होते एखाद्या अपत्याला, तर तो मुलगा आणि मुलगी होणे हे त्याच्या वडिलांवरतीच डिपेंड असते, त्याच्या आईवरती कधीच डिपेंड नसते. आता आपण ते जस्टिफाय करणार आहे. कसं? बघा, एक घेऊ. मग आता एक घेऊ आपण आधी. मेल कसा असते? मग
मेल इज अ हेट्रोगमॅटिक. आता हेट्रो म्हणजे वेगवेगळे डिफरंट आणि होमो म्हणजे काय सेम. तर हेट्रोगमॅटिक मेल कसा असते हेट्रोगमॅटिक. मग किती प्रकारचे 2 प्रकारचे स्पर्म्स असतात मेलमध्ये. कोणते कोणते. एक असते एक्स आणि एक असते वाय. एकामध्ये सेक्स क्रोमोझोम असते एक्स आणि एकामध्ये असते वाय. तर 2 स्पर्म जे आहेत त्या 2 स्पर्म मध्ये बघा 22 ऑटोझोम्स असतात. बघा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. ऑटोझोम्स असतात आणि एक असते एक्स हा सेक्स क्रोमोझोम. दुसरा जो स्पर्म आहे त्याच्यामध्ये पण 22 ऑटोझोम्स प्लस यामध्ये वाय क्रोमोझोम असतात. म्हणजे असं टोटल आपला जो मेल आहे त्यामध्ये 44 ऑटोझोम्स असतात. 44 ऑटोझोम्स असतात आणि जे 2 आहेत ते कोणते असतात सेक्स क्रोमोझोम्स असतात. कोणते असतात सेक्स क्रोमोझोम. अशा प्रकारे देअर आर 46 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द ह्युमन मेल. ह्युमन मेलमध्ये 46 क्रोमोझोम अशा प्रकारे असतात. 44 ऑटोझोम आणि 2 सेक्स क्रोमोझोम ते म्हणजे एक्स आणि वाय. मग व्हॉट अबाउट द फिमेल. फिमेलच्या कंडिशनमध्ये काय होईल बघा. आता मग फिमेल आता हा हेट्रोगमॅटिक आहे म्हणजे वेगवेगळे गमिट्स आहे. बट फिमेल इज होमोगमॅटिक. फिमेल कशी असते ह्युमन फिमेल. ह्युमनची गोष्ट करू आलो मी ठीक आहे. ह्युमन फिमेल कशी असते होमोगमॅटिक. तिच्यामध्ये फक्त ओनली 1 टाईप ऑफ एग असते. एकच प्रकारचा एग असते की याच्यामध्ये 22 ऑटोझोम प्लस एक्स आणि दुसऱ्यामध्ये पण 22 ऑटोझोम्स प्लस एक्स. इट मीन्स there are 44 autosomes are present in the human female plus 2 sex chromosomes. 2 कोणते असतात त्यांच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम. इट मीन्स ह्युमन फिमेल ऑल्सो कंटेन 46 क्रोमोझोम. ह्युमन फिमेलमध्ये पण किती असतात 46 क्रोमोझोम्स असतात. हे झालं सर्व आपलं ह्युमनचं आणि मेलचं डिस्कशन. मग आपल्याला आता पाहायचं आहे की बाप कसा काय जबाबदार आहे मुलगा व्हायला आणि मुलगी व्हायला. इथं म्हटलेलं आहे ना किंवा फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ ऑफ मेल चाइल्ड और फिमेल चाइल्ड नॉट द मदर. जस्टिफाय करा. एक्सप्लेन करून सांगा की कसा काय बाप रिस्पॉन्सिबल आहे मुलगा व्हायला आणि मुलगी व्हायला. तर आता आपण जस्टिफाय करणार आहे. बघा मग आता आपण इथं घेऊया मेलचे आपण जिनोटाइप घेऊया. आता मेलमध्ये काय असतात कोणते क्रोमोझोम असतात एक्स वाय. ओके नो डाऊट. फिमेलमध्ये कोणते असतात फिमेलमध्ये असतात एक्स एक्स. आता समजा यामधला जर एक्स क्रोमोझोम जर आला आणि यामधला फिमेलमधला तर एक्स येणारच आहे ऑब्वियसली. जर एक्स स्पर्म जर आला तर इथं तयार होते मुलगी म्हणजे एक्स एक्स. बघा हा काय आहे हा आहे स्पर्म. एक्स स्पर्म जर आला तर तिथं तयार होईल मुलगी म्हणजे डॉटर. यात काही घेणं देणं आहे का आईचं काहीच घेणं देणं नाही आहे. जर समजा वाय स्पर्म जर आला कोणता वाय स्पर्म जर आला. आता इथं आपण वाय स्पर्म आला आणि इकडनं तर येणार आहे एक्सच येणार आहे नो डाऊट अबाउट दॅट. मग यांचं जे मिलन झाल्यानंतर जे अपत्य तयार होईल ते होईल एक्स वाय दॅट इज सन. मग आपण यावरून सांगू शकतो की मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ ऑफ चाइल्ड. जुन्या काळामध्ये काय व्हायचं बघा की 4-5 मुली जर झाल्या तर सासू काय म्हणायची किंवा हीच जबाबदार आहे. कोण सून जबाबदार आहे. पण आजकालच्या ॲडव्हान्स सुना अशा आहेत की त्या म्हणतात की आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ ऑफ मेल और फिमेल चाइल्ड. युअर सन इज रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ ऑफ फिमेल अँड मेल चाइल्ड. कसं तर त्या सायन्स शिकलेल्या असतात बायोलॉजी शिकलेल्या असतात त्यांना माहीत असते की फिमेलमध्ये एक्सच एग असते. कोणताही आला तरी एक्सच येईल. मेलमध्ये स्पर्म 2 असतात एक एक्स आणि एक वाय. म्हणजे त्या मुलावर डिपेंड आहे त्या सासूच्या मुलावर डिपेंड आहे म्हणजे त्या स्त्रीच्या नवऱ्यावर डिपेंड आहे की एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम त्यापैकी कोणता येते. एक्स क्रोमोझोम जर आला तर मुलगी होईल. वाय क्रोमोझोम जर आला तर मुलगा होईल. सो असं आपण जस्टिफाय केलेलं आहे की मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ ऑफ चाइल्ड बेबी बॉय और बेबी गर्ल नॉट फिमेल. फिमेल त्यामध्ये रिस्पॉन्सिबल नसते. यावरून आपण हे क्लिअर केलेलं आहे.
ठीक आहे. तर क्वेश्चन असा होता आपला, फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट दी मदर, जस्टिफाय. झालं मग आपलं जस्टिफाय, किंवा फादर रिस्पॉन्सिबल आहे, मदर रिस्पॉन्सिबल नाही आहे, हे आपण याच्यावरून सांगितलं, XY आणि XX क्रोमोझोमवरून. ठीक आहे. पुढे, व्हॉट इज लिंकेज, हाऊ मेनी लिंकेज ग्रुप डू ऑकर इन फिमेल. हा क्वेश्चन आपण तुम्हाला याच्यामध्ये नोटबुकमध्ये राईट डाऊन करून दिलेला आहे. त्यानंतर राईट नोट ऑन PKU, दॅट इज फिनिल किटोनॅरिया. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी तुम्हाला एक इमेज काढून ग्रुपवरती सेंड करणार आहे, म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन कदाचित तुमच्या नोटबुकमध्ये नसेल, मी तुम्हाला त्याची एक इमेज काढतो, फोटो काढतो आणि आपल्या ग्रुपवरती सेंड करतो. त्याचप्रमाणे जो 9वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, याचा पण फोटो काढून आपल्या ग्रुपवरती सेंड करून देतो. बघा मी कोणत्या कोणत्या क्वेश्चनचा ग्रुपवरती सेंड करणारा फोटो, 7व्या नंबरचा, 9व्या नंबरचा हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी आपल्या ग्रुपवरती सेंड करणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. आता क्वेश्चन नंबर 10चं काय म्हणणं आहे पाहूया. आता क्वेश्चन नंबर 10, आता हा वेगळाच क्वेश्चन आहे. बघा आता कसा आहे, तर असं काहीतरी दिलेलं आहे इथं, की गोलात गोल दिलेला आहे, गोलात टिंब दिलेला आहे असं. बरं, पुढे हा अशा प्रकारचा आपल्याला पेडिग्री चार्ट दिलेला आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारचा आपल्याला पेडिग्री चार्ट, आपण आता एक एक चार्ट काढू. आता बघा, हे अशा प्रकारचं तुमच्या बुकमध्ये आहेच. पाहूया आपण याचं काय म्हणणं आहे. तर हा पेडिग्री चार्ट नवीन आहे तुमच्यासाठी, म्हणून शांततेत समजून घ्यायचा. आता कशा प्रकारचा पेडिग्री चार्ट आहे हा शांततेत समजून घ्या. त्यानंतर हे अशा प्रकारचं दिलेलं आहे इथं, याला पेडिग्री चार्ट म्हणतात. बघा, हा झाला आपला पेडिग्री चार्ट. काय क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द गिवन पेडिग्री चार्ट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खालीलपैकी क्वेश्चन्सचे आपल्याला आन्सर्स द्यायचे आहे. बघा रे पोरो, आता एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देतो मी तुम्हाला, कशा प्रकारे आता या पेडिग्री चार्टचा आपण सॉल्विंग करणार आहे. तर यामध्ये हे जे आहे, हा जो राऊंड दिलेला आहे असा नॉर्मल राऊंड, हा आहे नॉर्मल फिमेलचा. बघा लक्षात ठेवा, हा जो आहे कशाचा आहे, नॉर्मल फिमेल. फक्त गोल म्हणजे नॉर्मल फिमेल, फक्त चौकोन असा जो चौकोन दिलेला आहे, हा काय आहे, हा आहे नॉर्मल मेल. बघा आता यातले सिम्बॉल्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत काय काय. तर हा झाला नॉर्मल मेल. त्यानंतर गोल आणि त्याच्यात एक टिंब, म्हणजे हे काय आहे, तर हे आहे कॅरियर फिमेल. हे काय आहे, कॅरियर फिमेल. बरं, पुढे हा असा चौकोन, पण चौकोन कसा, डार्क चौकोन, रिकामा चौकोन नाही. रिकाम्या चौकोनला आपण काय म्हटलं, नॉर्मल मेल. आता हा झाला डार्क चौकोन. या डार्क चौकोनाला काय म्हणतात, तर याला म्हणतात, बघा याला सफरर मॅन. काय म्हणतात याला, सफरर मॅन. सफरर मॅन. त्यानंतर हे जे अशा प्रकारचं, म्हणजे हे ज्या आडव्या लाईन आहेत, दॅट इज हॉरिझॉन्टल लाईन इंडिकेट्स. हॉरिझॉन्टल लाईन काय इंडिकेट करते, मॅरेज. मॅरेज इंडिकेट करते. आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे, उभी लाईन आहे, ही काय इंडिकेट करते, तर ही इंडिकेट करते ऑफस्प्रिंग. बापा रे, मोठा खतरनाक खेळ आहे. आता बघा यामध्ये आपल्याला काय काय खेळायचं आहे किंवा काय काय समजून घ्यायचं आहे ते बघा. आता पहिली गोष्ट म्हणजे तर हे सिम्बॉल लक्षात घ्या. या सिम्बॉलचं म्हणणं काय आहे, गोल गुटुक सिम्बॉल, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, टिकलीसारखी टिकली पण नाही आहे, एकदम गोल, त्याला म्हणतात नॉर्मल फिमेल. चौकोन रिकामा, त्याला म्हणतात नॉर्मल मेल. गोल आणि त्याच्यामध्ये टिकली म्हणजे हे झाली कॅरियर फिमेल. चौकोन, पण चौकोन कसा, पूर्ण डार्क चौकोन, त्या तो झाला सफरर मॅन. आडवी लाईन
म्हणजे त्या दोघांचं मॅरेज, त्या दोघांचं लग्न. हे बघा, ह्या आडव्या लाईन म्हणजे या मेल आणि फिमेलचं लग्न झालेलं दिसून राहिलं तुम्हाला. आणि हे जे उभी लाईन म्हणजे काय, ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे काय, त्यांचे अपत्य. उभ्या लाईनमध्ये हे बघा, इथं 3 अपत्य दिसतात, इथं 2 अपत्य दिसतात. म्हणजे हे 3 अपत्य, हे 3 ऑफस्प्रिंग, हे 2 ऑफस्प्रिंग. ह्या आडव्या लाईना जिथं जिथं जुटतात तिथं समजून चालायचं की त्यांचं काय झालेलं आहे, मॅरेज झालेलं आहे, त्यांचं मेटिंग झालेलं आहे, त्यांचं मिलन झालेलं आहे, हे समजून घ्यायचं. कशामध्ये, आडव्या लाईनमध्ये. पण ज्या उभ्या लाईन आहेत त्या उभ्या लाईन म्हणजे व्हर्टिकल लाईन्स इंडिकेट द ऑफस्प्रिंग. आता आपल्याला पेडिग्री चार्ट सॉल्व्ह करायचा आहे. मग यावरून आपण याला नाव देऊ शकतो ना, कसं, हे बघा, ही काय झालं, टिंबन त्याच्यात टिकली म्हणजे हे झालं कॅरियर फिमेल. कोण झाली ही, कॅरियर फिमेल. कारण की आपल्याजवळ सगळं तयारच आहे ना. हे चौकोन पण कसा, घट्ट चौकोन म्हणजे हा झाला सफरर मॅन. कोण झाला तो, सफरर मॅन. या दोघांचं लग्न झालेलं आहे. लग्न कशावर म्हटलं आपण, कारण की आडवी लाईन इंडिकेट द मॅरेज. जे हॉरिझॉन्टल लाईन आहे ते काय इंडिकेट करू राहिली, मॅरेज. म्हणजे बघा, कॅरियर फिमेल आणि सफरर मॅन यांचं झालं मॅरेज, यांचं काय झालं, लग्न झालं. पेडिग्री चार्ट समजून घ्या कसा आहे. तर ही कोणती फिमेल आहे, कॅरियर फिमेल. हा कोणता आहे, सफरर मॅन. या दोघांचं काय झालं, मॅरेज झालं. आता मॅरेज जर झालं तर त्यांना ऑफस्प्रिंग होणारच आहे, त्यांना अपत्य होणारच आहे. मग किती अपत्य झाले, उभी लाईन म्हणजे ऑफस्प्रिंग किती झाले, 3 अपत्य झाले. एक झाला कोणता बघा, मग हा झाला एक नॉर्मल मेल. एक नॉर्मल मेल झाला, नॉर्मल मुलगा झाला. म्हणजे 2 मुली झाल्या आणि 1 मुलगा झाला. एक मुलगा नॉर्मल झाला, एक मुलगी झाली कॅरियर डॉटर. बघा, मी इथं शॉर्टकटमध्ये लिहितो, इथं जागा कमी आहे थोडीशी. कॅरियर डॉटर. त्यानंतर तिसरी मुलगी जी आहे, हे आता डार्क केलं म्हणजे ही झाली सफरर डॉटर. ही कोणती झाली, सफरर डॉटर. बघा, डार्क जर केली तर त्याला म्हणतात सफरर डॉटर. मग इथपर्यंत आलो हो आपण. काय काय झालं बघा, कॅरियर फिमेल आणि सफरर मॅनचं मॅरेज झालं. मॅरेज. मग त्यांना अपत्य किती झाले, 3 अपत्य झाले. कोणते, एक मुलगा 2 मुली. एक मुलगा कसा झाला, नॉर्मल झाला. एक मुलगी कशी झाली, कॅरियर झाली. आणि दुसरी मुलगी कशी झाली, सफरर झाली. मग जी सफरर मुलगी आहे, सफरर डॉटरचं लग्न हे नॉर्मल मेल सोबत झालं. बघा ना, इथं बघा, इथं मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिला. 2 मुली आहेत, त्यापैकी मोठी मुलगी जी आहे ती आहे नॉर्मल, सफरर. सफरर डॉटरचं लग्न कोणासोबत झालं, या नॉर्मल मेल सोबत. कारण की रिकामा चौकोनी डब्बा म्हणजे नॉर्मल मेल. मग हे आडवी लाईन म्हणजे काय, यांचं काय झालं, लग्न झालं. मग उभी लाईन म्हणजे काय, ऑफस्प्रिंग झाले त्यांना. कोणते ऑफस्प्रिंग झाले, त्यांना 2 ऑफस्प्रिंग झाले. मग कोणते कोणते ऑफस्प्रिंग झाले, तर बघा, हा एक डार्क आहे. हा कोणाकोणाचं, एक सफरर डॉटर आणि नॉर्मल मेल म्हणजे पोरीचं आणि जवायचं लग्न झालं. मग पुढे पोरगी कशी होती, पोरगी होती सफरर आणि जवळ कसा होता, नॉर्मल. मग त्यांना जे नातू झाले त्याच्यापैकी जे नात आहे ती झाली नॉर्मल म्हणजे नॉर्मल फिमेल, नॉर्मल डॉटर. आणि जो नातू झाला तो झाला सफरर, नॉर्मल डॉटर. आणि हा जो नातू झाला हा काय झाला, सफरर सन, सफरर मेल. बघा, हे पेडिग्री चार्ट कसा समजून घ्यायचा. पहिले तर आपल्याला हे माहिती पाहिजे, त्यांच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय काय म्हणतात ते माहिती पाहिजे. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पाहिला आपण की नॉर्मल फिमेल तिचा सिम्बॉल काय आहे, नॉर्मल मेल त्याचा सिम्बॉल काय आहे, कॅरियर फिमेल, सफरर मॅन, मॅरेज म्हणजे आडवी लाईन, उभी लाईन म्हणजे त्याचे होणारे ऑफस्प्रिंग, त्याचे अपत्य. मग आता हे सर्व आपल्याजवळ तयार आहे. मग आता आपण याचं एक्सप्लेनेशन कसं लिहू शकतो बघा. मग कसं, when carrier female marries with the sufferer man, they produce 3 offspring. 1 is normal male and 2 are the daughters. Out of 2 daughter, 1 daughter is a carrier daughter and 1 daughter is a sufferer daughter. हे झाली एक पिढी. एक पिढी म्हणजे कशी, यांचं लग्न झालं, यांना 3 अपत्य झालं, हे झालं फर्स्ट जनरेशन. मग सेकंड जनरेशनमध्ये काय होते, तर सेकंड जनरेशनमध्ये सफरर डॉटर मॅरीज विथ द नॉर्मल मेल. दुसऱ्या जनरेशनमध्ये सफरर डॉटर आणि नॉर्मल मेलचं मॅरेज होते आणि त्यांना काय होतात, 2 अपत्य होतात. 2 ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस. 1 is a normal daughter and 1 is a sufferer male. So this is about the pedigree chart.
हा अशा प्रकारचा कोणता चार्ट आहे, हा पेडिग्री चार्ट आहे. तुमच्यासाठी हा थोडा अप्लिकेटिव्ह क्वेश्चन आहे, आपल्या याच्यामध्ये दिलेला नाही आहे, सिलेबसमध्ये हा क्वेश्चन दिलेला नाही आहे, तर तो तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा. या चार्टला कोणता चार्ट म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज पेडिग्री चार्ट. कोणता चार्ट म्हणतात, पेडिग्री चार्ट. आणि या सिम्बॉलिक लँग्वेजमध्ये जे सिम्बॉल दिलेले आहेत त्या सिम्बॉलला, कोणत्या सिम्बॉलला काय म्हणतात ते मी तुम्हाला याच्यासमोर लिहून दिलेलं आहे. आणि इथं आडवी लाईन म्हणजे मॅरेज आणि उभी लाईन म्हणजे काय, त्यांचे होणारे ऑफस्प्रिंग. सो दिस इज अबाउट द क्वेश्चन नंबर 10. इथं झाला आपला क्वेश्चन 3. बघा एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन 5 आहेत. पहिला क्वेश्चन घेतला आपण MCQ, दुसरा एक क्वेश्चन घेतला आपण व्हेरी शॉर्ट आन्सर, तिसरा क्वेश्चन घेतला आपण शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन. जे जे क्वेश्चन्स तुमच्यामध्ये आहेत ते मी तुम्हाला सांगितलं की ते नोटबुकमधून राईट डाऊन करा. जे जे तुमच्याकडे नाही आहेत ते मी तुम्हाला इथं सॉल्व करून दिले. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 5 मी सॉल्व करून दिला की हाऊ मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ ऑफ चाइल्ड, हाऊ मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ ऑफ गर्ल ऑर बॉय. म्हणजेच काय की मेल कसा काय रिस्पॉन्सिबल आहे, पुरुष कसा रिस्पॉन्सिबल असते, कसा कारणीभूत असते मुलगा होणे किंवा मुलगी होणे, ते तुम्हाला मी इथं जस्टिफाय करून सांगितलं. दुसरा क्वेश्चन नंबर 10 जो आहे, हा क्वेश्चन 10 जो आहे तो पेडिग्री चार्टच्या स्वरूपात दिलेला आहे. तो चार्ट कसा एक्सप्लेन करायचा ते सांगितलं. ठीक आहे. आता पाहायचा आपल्याला क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 आहे तो म्हणजे मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2 अँड रीराईट द मॅचिंग पेअर. बघा क्वेश्चन लक्षात घ्या आधी. मॅच द कॉलम 1, कॉलम 1ला कॉलम 2 सोबत मॅच करायचा आहे आणि पुन्हा लिहायचा आहे. आता आपण शॉर्टकटमध्ये कसं करतो की पहिल्याची जोडी C, दुसऱ्याची जोडी A असं करायचं नाही. तिथं त्यांनी सांगितलेलं आहे रीराईट मॅचिंग पेअर्स. रीराईट म्हणजे पुन्हा लिहा. त्या ज्या पेअर्स आहेत त्या कशा लिहायच्या, पुन्हा लिहायच्या. मग मी तुम्हाला इथं आता पेअर्स सांगणार आहे. बघा आता क्वेश्चन 4, क्वेश्चन 4च्या पेअरिंग कशा आहेत मी तुम्हाला इथं शॉर्टकटमध्ये लिहिणार आहे आणि तुम्ही ते कंप्लीट करून घ्यायचं. तर पहिल्याची पेअर आहे C, दुसऱ्याची आहे A, तिसऱ्याची पेअर आहे D आणि राहिली कोणती, चौथ्याची B. सो दिस इज अबाउट द कॉलम 1 अँड कॉलम 2. तर ह्या सर्व पेअर्स तुम्ही लावायच्या. म्हणजे कसं बघा, 21 ट्रायोसोमी डाऊन सिंड्रोम, एक्स मोनोसोमी टर्नर सिंड्रोम, हॉलँड्रिक ट्रेट, हायपरट्रायकोसिस आणि फेमिनाइज मेल क्लिनफ्लिटर सिंड्रोम. सो दिस इज अबाउट द मॅच द पेअर, दॅट इज क्वेश्चन नंबर 4. आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो क्वेश्चन नंबर 5 पूर्ण तुमच्या नोटबुकमध्ये मी समजून सांगितलेला आहे. तर त्या नोटबुकमधले क्वेश्चन नंबर 5 मध्ये लिहायचं. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द बिग लेक्चर ऑफ एक्झरसाइज. लेक्चर खूप मोठं झालेलं आहे, जवळपास 1 तासाच्या वर झालेला आहे. तरी पूर्ण एक्झरसाइज तुम्हाला पाहायची आहे. कारण की एक्झरसाइज म्हटलं म्हणजे हा पोर्शन थोडासा लांबणारच, थोडासा व्हिडिओ मोठा होणारच. तर पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही त्याचा एंड करायचा नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आपले एक्झरसाइजमधले फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5. ओके. तर बघा आता आजच्या नंतर तुम्हाला आपण आपल्या अकॅडमीतर्फे दिवाळीच्या सुट्ट्या देणार आहेत काही. म्हणजे जवळपास भाऊबीजपर्यंत आपण सुट्ट्या देणार आहेत. म्हणजे आता आपलं जे नेक्स्ट लेक्चर होणार आहे बायोलॉजीचं किंवा सर्व विषयाचे जे लेक्चर होणार आहेत ते आफ्टर भाऊबीज होणार आहेत. भाऊबीज झाल्यानंतर आपले लेक्चर्स होतील. तर जो नवीन चॅप्टर आहे तो नवीन चॅप्टर पण आपण दिवाळीचं फराळ खाल्ल्यानंतरच स्टार्ट करणार आहे. ओके. सो ऑल ऑफ यू अ व्हेरी हॅपी दिवाळी फ्रॉम सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी. ठीक आहे. चांगल्या प्रकारे दिवाळी साजरी करा. नवीन कपडे आणा, जास्त फटाके फोडू नका. कारण की फटाके फोडले की तुम्हाला माहिती आहे काय होते, पोल्युशन होते. तर चांगल्या प्रकारे आनंदात दिवाळी साजरी करा. आणि दिवाळीनंतर आपण बायोलॉजीचा नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहे. सो अगेन विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी फ्रॉम सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी. थँक्यू सो मच.